महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रतजी यांनी प्राकृतिक शेतीवर प्रचंड मोठे प्रयोग केलेले आहेत। प्राकृतिक शेतीचे तज्ञ अशा प्रकारे त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या विधानमंडळातल्या सगळ्या सदस्यांसमोर आणि काही सन्मान्य खासदारांसमोर देखील प्राकृतिक शेतीवर त्यांचं एक व्याख्यान आम्ही आयोजित केलं होतं। आत्ताच्या वातावरणातल्या बदलाचा जो शेतीवर परिणाम होतोय किंवा आज एक प्रकारे जी काही उत्पादकता कमी होते, लोकांचं लागत मूल्य किंवा उत्पादन खर्च वाढतो आहे, या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणजे प्राकृतिक शेती आहे। हे उदाहरणासहित पद्धतीसहित अतिशय सुंदर पद्धतीनं आचार्य देवव्रत साहेबांनी या ठिकाणी मांडलं आणि आता माननीय राज्यपालांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं प्राकृतिक शेती मिशन हे महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करतो, ज्यातनं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, त्यांची उत्पादकता वाढेल, त्यांच्या जमिनीची क्षमता आणि कस वाढेल आणि त्यातनं शेती फायद्याची होईल, अशा प्रकारचा प्रयत्न आहे। आजचं जे भाषण झालेलं आहे ते इतकं अप्रतिम झालं आहे की सर्व जे विधानसभेचे किंवा विधानमंडळाचे सदस्य होते त्या सगळ्यांना अतिशय हे भाषण आवडलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे जे काही राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी विचार व्यक्त केले आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू।